मित्रांनो, लास्ट टाईम आपण सद्गुरू बाळूमामांच्या पेंटिंगला सुरुवात केली होती. तर ते पेंटिंग आज आपलं रंगवून पूर्ण होईल. सो पेंटिंगमध्ये आपण बाळूमामांचा भंडारा, घोंगडी, मेंढरं ह्या सर्व गोष्टी एकत्रितरित्या कंपोज करून पेंटिंगचं स्केच केलं होतं आणि ते थोडं कंपोजिशनचा म्हणजेच कलर स्कीमचा वापर करून रंगवतो आहोत. तर बॅकग्राऊंडमधील भंडारा, घोंगडी यांमधील काम पूर्ण झालं आणि मेंढरांमधील कलर जसा फिलअप करून झाला तसं आपण बाळूमामांच्या चेहऱ्यामध्ये डिटेलमध्ये काम करायला घेतलं. तर या पद्धतीमध्ये पेंटिंगमध्ये आपण जास्तीत जास्त जेवढं काम करू तितकं ते पेंटिंग छान होत जातं. तर ओव्हरऑल आपलं जसं काम पूर्ण होत आलं तसं आपण मेंढरांमध्ये डिटेलिंग करायला सुरुवात केली, पण ते पर्स्पेक्टिव्हचा विचार करून, जेणेकरून आपण जे पेंटिंग केलं आहे तर ते पेंटिंग पाहत असताना आपली नजर संपूर्ण पेंटिंगवरून फिरली पाहिजे, ज्यातून पेंटिंग पाहण्याचा आनंद मिळतो. बाकी मामांची घुंगरू असणारी काठी आपण पेंटिंगमध्ये ॲड केली. सो मित्रांनो, आपण हे साकारलेलं पेंटिंग तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटद्वारे कळवा. कमेंट बॉक्समध्ये बाळूमामांच्या नावानं चांगलं लिहायला विसरू नका आणि आपल्या पेजला नक्की फॉलो करा.